आम्ही आज आयुक्त साहेबांची भेट राई मुर्दा गावातील एका भूमिपुत्रावर झालेले वार आणि दाखल झालेला खोटा गुन्हा या संदर्भात आज आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली होती. एक 2-3 दिवसापूर्वी राई मुर्दा गावातल्या सर्व भूमिपुत्रांनी मिळून एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीला मी आणि आमचे संदीप राणे आम्ही तिथे उपस्थित होतो आणि त्यावेळेला आम्ही त्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुमच्यावर जो काही अन्याय झालाय तो इथले जे सीपी साहेब आहेत त्यांच्या कानावर घालू आणि जर ती गोष्ट चुकीची असेल तर ती आपण सीपी साहेबांना सांगून ती गोष्ट पाठी घ्यायला लावू, खंडणीचा गुन्हा पाठी घ्यायला लावू. आणि त्या संदर्भात आज आमच्या बरोबर भूमिपुत्र समितीचे अध्यक्ष होते आणि सुशांत पाटील होती. ज्याच्यावर अन्याय झाला त्या पीडित कुटुंबाचे बंधू आमच्या सोबत आहेत. आम्ही सगळ्यांनीच मिळून आज त्यांची भेट घेतलेली आहे आणि आम्हाला सीपी साहेबांनी आश्वासित केलेलं आहे जर त्या गुन्ह्याचे आमच्याकडे आमची तपास आहे तो आम्ही नीट दिशेला चालू आहे. आम्हाला त्या गुन्ह्यात अजून तरी जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे पुरावे सापडलेले नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांना आतापर्यंत अटक करण्याची कुठलीही प्रोसेस केलेली नाही. आमचा तपास सुरू आहे आणि तपासात जर हे यांचा काही संबंध आढळला नाही तर संबंधित जो गुन्हा आहे तो आम्ही पाठी करू. मला असं वाटतं की सरकारची ही दुपट्टी भूमिका आहे. सरकार वोट बँकचं काम करते, कारण याच्या आधी देखील काही समाजाची लोक तिथे गेली होती, त्यांनी ताडपात्री फाडली, पण त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. मराठी एकीकरण समितीची आमची लोक ज्या वेळेला निवेदन द्यायला जातात आणि त्यांच्यावर निवेदन देताना गुन्हे दाखल होतात, त्यांना बळजबरी अटक केली जाते, दुखापत केली जाते. तो या सगळ्या गोष्टी सरकारच्या करते, ती एका वोट बँकसाठी करताय. परंतु तुम्ही हे सगळं करताना स्थानिक भूमिपुत्र मराठी माणसाला दुखावता एवढं नक्की. मला असं वाटतं की त्या पोलिसांनी जर कायदेशीर गुन्हा दाखल केला असता, त्याला अरेस्ट केली असती. आम्हाला माहित नाही की घडलेली घटना ही खरी होती खोटी होती, आम्हाला माहित नाही, पण पोलिसांनी ज्या पद्धतीने त्याला मारहाण केली त्या पद्धतीने मारहाण करायला नको होती. तो अधिकार नाहीये. तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होतं, त्याच्यावर दंड मारायला हवा होता, वेळ पडल्यास त्यानं जेलला पाठवला हवं होतं. ज्या कायद्यात ज्या घटक गोष्टी आहेत त्या करायला हव्या, पण एखाद्या माणसाला तुम्ही बेदम मारणार असतील तर ती गोष्ट चुकीची आहे.